प्रस्तावाचा विषय आला म्हणून पुढचा प्रश्न विचारते की जर प्रस्ताव शिंदेंकडून मनसेला जाऊ शकतो का? मी आज ते सांगू शकणार नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदेची माझी बैठक होत नाही, दोघांचं आमचं वैचारिक भूमिका काय ते नक्की होत नाही, तोपर्यंत मी कसं सांगू शकतो? आता देवेंद्र फडणवीस जे आहेत, एकनाथजी शिंदे आहेत, यांच्या आणि राज ठाकरे संबंध सगळ्यांचे चांगले आहेत. आपण पाहता देवेंद्रजी कधी भेटतात राज ठाकरेंना, एकनाथ शिंदे कधी भेटतात, कधी उदय सामंत जाऊन भेटतात. त्यांचे संबंध सगळ्यांचे चांगले आहेत ना. आज मी या युतीबाबत मी कसं बोलू शकतो? मी नाही बोलू शकतो. तुमच्या नेत्यांकडून एक सातत्याने एक तक्रार केली जाते. थोडासा वेगळा प्रश्न रामदास कदमजी विचारते की निधीबाबत तक्रार जी आहे ती सातत्याने केली जाते की अजित पवार निधी देत नाहीत, त्याच्यामुळे आता मग हा बोला. नाही, मी आज मंत्रिमंडळामध्ये नसल्यामुळं मी आज नाही बोलू शकणार, नाही सांगू शकणार. पण एवढं नक्की होतं, ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला शिवसेनेच्या कुठल्याही आमदारांना निधी दिला जात नव्हता, हे सत्य आहे. आजची भूमिका काही मला माहिती नाही, मी मंत्रिमंडळामध्ये नाही, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. मी कसं सांगू शकतो? कसं बोलू? एक शेवटचा प्रश्न रामदास कदमजी या ठिकाणी तुम्हाला विचारते. मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ आणि ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ असं सर्वेक्षण जे आहे ते मध्यंतरी भाजपकडून जे करण्यात आलेलं होतं त्याच्यामधून ही बाब समोर आलेली होती. अनेक चर्चा सुद्धा झालेल्या होत्या. ही अंडरस्टँडिंग समजायची की अंडर प्रेशर पॉलिटिक्स समजायचं? माझी भूमिका त्यापेक्षा वेगळी आहे. मुंबई ही मराठी माणसाचीच असली पाहिजे. 105 हुतात्मे देऊन मराठी माणसांनी मुंबई मिळवली आहे. तर इथं मुंबईभोवती हा भगवा झेंडाच फडकला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि देवेंद्रजींनी एकनाथजींनी बसावं, दोघांनी बसून चर्चा करावी या विषयावरती. मात्र युतीचा भगवा झेंडा फडकला पाहिजे. यामध्ये मुंबईमध्ये मोठा कोण आहे लहान कोण यापेक्षा आम्ही सगळे एक आहोत अशी भूमिका आम्हाला घ्यायला लागेल ना. कारण आता एकनाथ शिंदे बाजूला गेल्यानंतर जवळजवळ 50 नगरसेवक त्यांच्याकडे येतात. ही साधी गोष्ट नाहीये, साधी गोष्ट नाही. अनेक कार्यकर्ते, विभाग प्रमुख, अनेक कार्यकर्ते आले ना एकनाथ शिंदेसोबत. तो अशा वेळेला एकनाथ शिंदेना लहान भाऊ म्हणून देखील बोलून चालणार नाही ना. कमी अवधीमध्ये शिवसेनेचे 50 नगरसेवक आणणं घेणं येणं म्हणजे मराठी माणसाचा प्रचंड विश्वास एकनाथ शिंदेच्यावरती आज आहे. ही गोष्ट नाकारून देखील चालणार नाही ना. ही बाब देखील आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी देखील लक्षात घेतली पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे. माझी विनंती आहे. नक्कीच गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये इतकी उलथापालथ झालेली आहे की अंदाज बांधणं हे पूर्णपणे कठीण झालेलं आहे. पाहूयात पुढे नेमकं काय होतं ते. धन्यवाद रामदास कदमजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुम्ही तुमचं मत मांडण्यासाठी. धन्यवाद.